हॅलो स्टुडंट्स. आज आपण युनिट नंबर 2 रिलेशनल डाटा मॉडेलला सुरुवात करत आहोत. तर त्यापूर्वी रिलेशनल डाटा मॉडेलचा आपण थोडासा रेफरन्स घेऊया. तर पाठीमागचं जे काय आपलं युनिट होतं डाटाबेस सिस्टीम कन्सेप्ट, त्यामध्ये एक पॉईंट होता आपल्याला टाईप्स ऑफ डाटा मॉडेल्स, आणि त्या वेगवेगळे त्यामध्ये आपण डाटा मॉडेल्सचे टाईप्स बघितले होते. त्यामध्ये एक टाईप होता रिलेशनल मॉडेल किंवा रेकॉर्ड बेस्ड लॉजिकल मॉडेल. हा एक टॉपिक आपण त्याचं बेसिक कन्सेप्ट आपण क्लिअर केला होता. ठीक आहे. तर त्यामध्ये आपण बघितलं होतं की जे काही हे काही रिलेशनल डाटा मॉडेल आहे ते मॉडेल EF कॉड यांनी डेव्हलप केलं होतं. त्यामध्ये आपण रोज अँड कॉलम म्हणजेच टेबलच्या फॉर्मॅटमध्ये आपण डाटा त्यामध्ये स्टोअर करतो. त्यालाच आपण रेकॉर्ड्स असं म्हणतो, किंवा त्यामध्ये आपण ॲट्रिब्यूट टपल्स हे कन्सेप्ट त्यामध्ये बघितले होते. आपण काही कॉलम ॲज अ ॲट्रिब्यूट आणि रो ॲज अ टपल्स म्हणून बघितलं होतं, आणि त्यामध्ये प्रत्येक सेलमध्ये आपण डाटा स्टोअर करतो. असा हा एक रिलेशनल डाटा मॉडेलचं कन्सेप्ट आपण त्यामध्ये स्टडी केला होता. पण आता रिलेशनल डाटा मॉडेलला हे पूर्ण युनिट आहे, यामध्ये आपल्याला काय करायचं आहे की हे जे काही रिलेशनल डाटा मॉडेल आहे याला डीपमध्ये आपल्याला स्टडी करायचं आहे. ठीक आहे. रिलेशनल डाटा मॉडेल हे आपलं सेकंड युनिट आहे, त्याला आपल्याला डीपमध्ये स्टडी करायचं आहे. तर आता रिलेशनल डाटा मॉडेल हे बघताना यामध्ये सुरुवातीला आपण त्याचे बेसिक जे काय फंडामेंटल कन्सेप्ट्स आहेत ते आपण स्टडी करणार आहोत, ते बघणार आहोत. तर आजच्या लेक्चरला सुरू करू. युनिट नंबर 2 आहे आपलं रिलेशनल डाटा मॉडेल, आणि फर्स्ट त्यामधला जो काही कन्सेप्ट आहे तो आहे फंडामेंटल्स ऑफ RDBMS. ओके, रिलेशनल डाटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम. ओके, तर आता त्यामध्ये आपल्याला फर्स्ट इंट्रोडक्शन आपण बघतोय रिलेशनल डाटा मॉडेलचं. The relational model stores data in the form of tables. The concept is introduced by Dr. E.F. Codd and a researcher of IBM. The relational model is the first choice of commercial data processing application for storing the data. Okay, बघा इंट्रोडक्शन काय सांगतं आपल्याला. द रिलेशनल मॉडेल स्टोअर द डाटा इन द फॉर्म ऑफ टेबल्स. ओके, रिलेशनल रिलेशनल डाटा मॉडेलमध्ये डाटा हा टेबलच्या फॉर्मॅटमध्ये स्टोअर असतो. हे आपण बघितलं होतं बघा. रोज आणि कॉलम असतात. रोज जे असतात त्याला आपण टपल्स म्हणतो, आणि जे कॉलम्स असतात त्याला आपण ॲट्रिब्यूट असं म्हणतो. ठीक आहे. बघा नेक्स्ट, द कन्सेप्ट इज इंट्रोड्यूस बाय डॉक्टर EF कॉड, रिसर्चर ऑफ IBM. आणि हा रिलेशनल मॉडेल हा जो काही कन्सेप्ट आहे तो EF कॉड यांनी इंट्रोड्यूस केला होता. ते IBMचे रिसर्चर आहेत. ठीक आहे. द रिलेशनल मॉडेल इज द फर्स्ट चॉईस ऑफ कमर्शियल डाटा प्रोसेसिंग ॲप्लिकेशन फॉर स्टोरिंग द डाटा. ओके, जे काही कमर्शियल यूजसाठी रिलेशनल डाटा मॉडेल ही डाटा मॉडेल यूज केलं जातं. मग आता कमर्शियल डाटा प्रोसेसिंग ॲप्लिकेशन्स म्हणजे काय, आणि त्यामध्ये काय यूज होतो रिलेशनल मॉडेल. तर कमर्शियल मीन्स जे काय आपले इंडस्ट्री पर्पजमध्ये मोठ्या प्रमाणात जो काय डाटा असतो तो डाटा रिलेशनल मॉडेल वापरून स्टोअर करतात. का करतात, तर रिलेशनल मॉडेल आपण बघितलं टेबलच्या फॉर्मॅटमध्ये आपण स्टोअर करू शकतो. जसं एखादी कंपनी आहे, त्या कंपनीमध्ये भरपूर एम्प्लॉई आहेत, मग त्या एम्प्लॉईचं रेकॉर्ड, त्यांची सॅलरी, त्यांचे नाव, हे काय ज्या सर्व गोष्टी या टेबलमध्ये किंवा टेबलच्या फॉर्मॅटमध्ये आपण वेल हँडल किंवा व्यवस्थितरित्या त्याला हँडलिंग करू शकतो. त्यामुळं आणि रिलेशन मॉडेल हे त्याच पद्धतीने आहे. म्हणून कमर्शियल पर्पजसाठी जे काय रिलेशनल मॉडेल आहे किंवा कमर्शियल डाटा प्रोसेसिंग ॲप्लिकेशन पर्पजसाठी हे रिलेशनल मॉडेल यूज केलं जातं. त्यानंतर नेक्स्ट यामध्ये जो काही कन्सेप्ट आहे तो आहे डेफिनेशन. ओके, अ रिलेशनल डाटाबेस इज कलेक्टिव्हली कॉम्बिनेशन ऑफ डाटा स्ट्रक्चर, स्टोरेज अँड रिट्रायवल ऑपरेशन्स अँड इंटिग्रिटी कन्स्ट्रेंट्स. ओके, बघा रिलेशनल डाटाबेस म्हणजे काय आहे. एक कॉम्बिनेशन आहे कशाचं, एक 4-5 गोष्टी आहेत त्यांचं कॉम्बिनेशन म्हणजेच रिलेशनल डाटाबेस आहे. कशाचं कॉम्बिनेशन आहे ते आपण बघू. डाटा स्ट्रक्चर. ओके, डाटा स्ट्रक्चर मीन्स व्हेअर वी कॅन स्टोअर द डाटा ऑर व्हॉट फॉर्मॅट वी स्टोअर द डाटाज. ओके, नाऊ वी आर स्टोरिंग द डाटा इन द टेबल फॉर्मॅट.
दॅट इज द डाटा स्ट्रक्चर. ओके, म्हणजेच आपण डाटा कशामध्ये रिलेशनल डाटा बेसमध्ये डाटा स्टोअर करतोय टेबल फॉर्मॅटमध्ये, ते झालं डाटा स्ट्रक्चर. ओके, डाटा स्ट्रक्चर समजले. त्यानंतर स्टोरेज. ओके, आपण कोणता डाटाबेस त्यासाठी यूज करतोय ते झालं स्टोरेज. रिट्रायवल ऑपरेशन्स. आता रिट्रायवल ऑपरेशन्स म्हणजे काय, तर बघा आपण काय करू शकतो डाटाबेसमध्ये ऑपरेशन्स, त्यामध्ये नवीन रेकॉर्ड इन्सर्ट करू शकतो, नवीन अपडेट करू शकतो, डिलीट करू शकतो, ॲड करू शकतो. त्यानंतर आपल्याला पाहिजे तोच डाटा आपण त्यामधून घेऊ शकतो. हे जे काय आपण बघितलं होतं बघा, डाटा डेफिनेशन, मॅनिप्युलेशन आणि त्याच्या कमांड्स काय आपण बघितल्या होत्या. त्या सर्व कमांड्स डाटा हँडलिंगच्या होत्या, म्हणजे त्यावरती आपण डाटावरती काहीतरी ऑपरेशन्स करू शकत होतो. ते झालं रिट्रायवल ऑपरेशन्स. अँड इंटिग्रिटी कन्स्टंट. आता इंटिग्रिटी म्हणजे काय हे पण आपण बघितलेलं आहे. इंटिग्रिटी म्हणजे काय की एकच डाटा त्याची व्हॅल्यू जी काय ती सिंगल व्हॅल्यू राहिली पाहिजे, ते डुप्लिकेशन त्यामध्ये झालं नाही पाहिजे, बरोबर. त्याला आपण म्हणतो इंटिग्रिटी. जो काय डाटा सिंगल व्हॅल्यूज त्याच्या असतील, तो डुप्लिकेट नसेल, त्याला आपण म्हणतो इंटिग्रिटी. आणि त्यावरती ते मेंटेन ठेवण्यासाठी आपण त्याला काही कन्स्टंट अप्लाय करत असतो, त्याला इंटिग्रिटी कन्स्टंट. म्हणजे अशा काही ह्या 4-5 गोष्टी आहेत, डाटा स्ट्रक्चर, त्याचं स्टोरेज, त्याच्यावरती रिट्रायवल ऑपरेशन्स आणि इंटिग्रिटी कन्स्टंट. ह्या सर्वांचं कॉम्बिनेशन म्हणजेच काय आहे तर रिलेशनल डाटाबेस आहे. ओके, ही झाली त्याची डेफिनेशन. त्यानंतर आपला यामध्ये जो नेक्स्ट जो काही कन्सेप्ट आहे तो आहे ॲडव्हान्टेजेस ऑफ रिलेशनल मॉडेल. हे बेसिक कन्सेप्ट किंवा फंडामेंटल कन्सेप्ट आपण याला म्हणू शकतो. आता बघा त्यामध्ये आहे ॲडव्हान्टेजेस ऑफ रिलेशनल मॉडेल. त्यानंतर त्यामध्ये फर्स्ट आहे इज ऑफ यूज, त्यानंतर फ्लेक्झिबिलिटी, सिक्युरिटी, डाटा इंडिपेंडन्स आणि डाटा मॅनिप्युलेशन लँग्वेज. आता इज ऑफ यूज म्हणजे काय बघा, द सिस्टीम विच इज मॅनेज इन द फॉर्म ऑफ टेबल्स consisting of rows and column is much easier to understand. Okay, that means we can store the data in the format of rows and column which is easy to understand, manage and manipulate. म्हणजेच काय तर आपण जो काय डाटा टेबलच्या फॉर्मॅटमध्ये म्हणजेच रोज अँड कॉलमच्या फॉर्मॅटमध्ये स्टोअर करतोय, तो डाटा यूज करण्यासाठी आपल्याला काय आहे, यूज करण्यासाठी किंवा समजण्यासाठी इझी आहे. ठीक आहे, दॅट इज द इझी ऑफ यूज. देन नेक्स्ट इज अ फ्लेक्झिबिलिटी. द इन्फॉर्मेशन फ्रॉम मल्टिपल टेबल्स कॅन बी रिट्राइव्ह इझिली ॲट अ टाइम बाय जॉईनिंग द टेबल्स. ऑल्सो चेंजेस कॅन बी डन इझिली युजिंग द डिफरंट ऑपरेटर्स. Okay, that means flexibility means we can retrieve the data easily. म्हणजेच आपण बघा जर आपल्याला त्या मल्टिपल टेबल असतील, एखादी कंपनी आहे त्यामध्ये मल्टिपल टेबल असतील त्यांचे रेकॉर्ड ठेवण्यासाठी. सपोज आता एम्प्लॉईचं एक्झाम्पल घेऊ आपण. एम्प्लॉई जर असतील तर एम्प्लॉईचं डिटेल्स एक टेबल असेल, त्यामध्ये त्याचं काय असेल, त्याचा आय डी असेल, नेम असेल, ॲड्रेस, कॉन्टॅक्ट नंबर. ओके, जॉईनिंग डेट असेल सपोज. त्यानंतर सेकंड टेबल असेल सॅलरीचा, त्यामध्ये त्याचं आय डी असेल आणि त्याची मंथली सॅलरी कॅल्क्युलेट झालेली असेल. मग जर आता मला फर्स्ट टेबलमधून एम्प्लॉईचा आय डी, एम्प्लॉईचा नेम आणि सेकंड टेबलमधून जर त्याची सॅलरी पाहिजे असेल, तर मग आपण त्याला त्या 2 टेबलला जॉईन करून किंवा त्यावरती काहीतरी ऑपरेशन्स करून इझिली तो डाटा काय करू शकतो, ॲक्सेस करू शकतो. दॅट मीन्स डाटा काय फ्लेक्झिबल आहे, आपण तो इझिली हँडल करू शकतो दोन्ही टेबलमधून किंवा मल्टिपल टेबलमधून. दॅट इज द फ्लेक्झिबिलिटी. त्यानंतर नेक्स्ट इज अ सिक्युरिटी. द डिफरंट युजर कॅन हॅव डिफरंट लेवल ऑफ ॲक्सेस टू द डाटाबेस ऑन देअर रोल्स. ओके, दॅट इज द सिक्युरिटी पर्पज. वेगवेगळ्या लेवलला वेगवेगळे युजर आहेत आणि त्यांच्या वेगवेगळ्या त्याला आपण ॲक्सेस प्रोव्हाइड केलेले आहेत. सपोज आपण एक्झाम्पल जर घेतलं कॉलेज डाटाबेसचं, तर बघा कॉलेज डाटाबेसमध्ये सपोज जर आपण स्टुडंट रेकॉर्ड जर एक्झाम्पल घेतलं, तर स्टुडंट रेकॉर्डमध्ये बघा जो काही क्लास टीचर असेल त्याला त्या क्लासचाच डाटाबेस ॲक्सेस करता येऊ शकतो. म्हणजे सपोज जर आता आपण एक्झाम्पल घेऊ, आपल्याकडं 3 क्लासचा डाटा आहे, FY, SY आणि TY. तर FYचा स्टुडंटचा डाटा कोण ॲक्सेस करू शकतं, FYचा क्लास टीचर. SYचा डाटा SYचा क्लास टीचर ॲक्सेस करू शकतो आणि TYचा डाटा फक्त TYचाच क्लास टीचर ॲक्सेस करू शकतो. बट इन केस ऑफ HOD, ओके, आता बघा फर्स्टला काय होतं, फर्स्ट इयरचा क्लास टीचर फर्स्ट इयरचा
सेकंड इयरचा क्लास टीचर आणि थर्ड इयरचा क्लास टीचर. मग त्यामध्ये सेकंड इयरचा क्लास टीचर फर्स्ट इयरचा डाटा ॲक्सेस करू शकत नाही किंवा सेकंड इयरचा क्लास टीचर थर्ड इयरचा डाटा ॲक्सेस करू शकत नाही. दॅट इज द म्हणजे त्याला ॲक्सेस लिमिट दिलं आहे, त्यामध्ये सिक्युरिटी झाली त्या ठिकाणी. आणि इन केस ऑफ एच ओ डी कॅन ॲक्सेस द बोथ ऑफ 3 क्लास ऑफ दिअर डिपार्टमेंट. त्या डिपार्टमेंटचा तिन्ही पण क्लासचा तो डाटा ॲक्सेस करू शकतो. पण अदर डिपार्टमेंटचा एच.ओ.डी अदर डिपार्टमेंटचा डाटा ॲक्सेस करू शकणार नाही. आणि इन केस ऑफ प्रिन्सिपल कॅन ॲक्सेस ऑल ब्रांचेस, ऑल क्लासेस, स्टुडंट रेकॉर्ड. ओके, दॅट मीन्स द प्रिन्सिपल हॅव ऑल ॲक्सेस. Okay, HOD have only for the department access and class teacher have only for the class access. These are for the security purpose. Okay, this is the security. Now next is a data independence. In a relational system, we can completely separate the data structure of a database and programs or applications which are used to access the data. This is called as a data independence. बघा, डाटा इंडिपेंडन्स म्हणजे काय? आपल्याला जर काहीतरी चेंज करायचं असेल, ठीक आहे, कशामध्ये पण, तो डाटाबेसमध्ये असेल, प्रोग्राममध्ये असेल, त्याच्या ॲप्लिकेशनमध्ये असेल, कुठेही जर आपल्याला चेंज करायचं असेल तर ह्या प्रत्येक गोष्टी काय आहेत, वेगवेगळ्या आहेत. आपण इझिली त्या गोष्टीमध्ये मॉडिफाय करू शकतो, त्या एकमेकावरती डिपेंड नाही. जर सपोज आता मला जर एखाद्या डाटाची साईज चेंज करायची आहे, ठीक आहे, साईज चेंज करायची आहे, तर मी काय करणार, डाटाबेसमध्ये जाणार आणि त्याची साईज चेंज करणार. मग मला त्याच्या ॲप्लिकेशनमध्ये किंवा त्याच्या कोडमध्ये काही चेंज करण्याची गरज नाही. दॅट इज द डाटा इंडिपेंडन्स. ओके, नाऊ नेक्स्ट ॲडव्हान्टेजेस इज डाटा मॅनिप्युलेशन लँग्वेज. ओके, बघा, आपण रिलेशनल डाटाबेसमध्ये बघितलं होतं किंवा रिलेशनल डाटाबेस काय टेबलच्या स्ट्रक्चरमध्ये आहे आणि तो क्वेरीला सपोर्ट करतो. रिस्पॉन्ड टू क्वेरी म्हणजेच काय, तर SQL लँग्वेजला तो सपोर्ट करतो. मॅनिप्युलेशन लँग्वेजमध्ये आपण बघितलं होतं, जसे कमांड्स बघितले होते आपण, काही फक्त तुम्हाला मी सांगितलं होतं बघा, त्यामध्ये कमांड्स होत्या इन्सर्ट, अपडेट, डिलीट, ह्या ज्या काही कमांड्स होत्या त्या कमांड्सला रिलेशनल डाटा मॉडेल काय करतो, सपोर्ट करतो. हा एक त्याचा काय आहे ॲडव्हान्टेजेस आहे. अशा प्रकारे रिलेशनल डाटा मॉडेल्सचे ॲडव्हान्टेजेस होते, इझी फॉर यूज आहे, फ्लेक्झिबिलिटी आहे, सिक्युरिटी आहे, डाटा इंडिपेंडन्सला सपोर्ट करतो आणि डाटा मॅनिप्युलेशन लँग्वेजेस. दीज आर द ॲडव्हान्टेजेस ऑफ रिलेशनल डाटा मॉडेल. नाऊ द नेक्स्ट कन्सेप्ट इज कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अ रिलेशनल डाटाबेस. ओके, बघूया आता त्याच्या काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत रिलेशनल डाटाबेसच्या. फर्स्ट इज द डाटा इज स्टोर्ड इन द टेबल्स विच आर हॅविंग रिलेशनशिप इन बिटवीन देम. ओके, डाटा टेबलमध्ये स्टोअर असतो आणि वेगवेगळ्या टेबल्समध्ये किंवा त्या डाटामध्ये काय असतं, काहीतरी रिलेशनशिप फॉर्म झालेलं असतं. नाऊ सिस्टमॅटिक अरेंजमेंट ऑफ डाटा इंटू रोज अँड कॉलम कॉल्ड ॲज रिलेशन ऑर टेबल. डाटा रोज आणि कॉलमच्या फॉर्ममध्ये स्टोअर असतो, त्यालाच आपण रिलेशन किंवा टेबल असं म्हणतो. अ टेबल इज ऑल्सो फॉर्म इन 2 डायमेन्शनल स्ट्रक्चर. ओके, टेबल 2 डायमेन्शनल आहे, रोज आणि कॉलम असं 2 डायमेन्शनल स्ट्रक्चर त्याचं आहे. त्यानंतर एव्हरी सेल इन द रिलेशन देअर इज ओनली अँड वन व्हॅल्यू विच इज ऑल्सो नोन ॲज अ स्केलर व्हॅल्यू. जर आपण टेबलचं जर स्ट्रक्चर पाहिलं, रोज आणि कॉलम मिळून काय होतं, एक सेल तयार होते. एका सेलमध्ये एकच व्हॅल्यू आपण काय करू शकतो, इन्सर्ट करू शकतो. ओके, एव्हरी सेल इन द रिलेशन देअर इज अ वन अँड ओनली वन व्हॅल्यू. जे काय रोज अँड कॉलमचे एक सेल तयार होते, त्या सेलमध्ये आपण एकच व्हॅल्यू काय करू शकतो, स्टोअर करू शकतो आणि त्यालाच काय म्हणतात, स्केलर व्हॅल्यू असं देखील म्हणतात. कॉलम रिप्रेझेंट द ॲट्रिब्यूट्स अँड इच कॉलम हॅज अ डिस्टिंक्ट नेम. बघा, कॉलम काय रिप्रेझेंट करतात, ॲट्रिब्यूट रिप्रेझेंट करतात आणि प्रत्येक कॉलमला काय असतं, एक वेगवेगळं नाव असतं किंवा एक त्याचं युनिक नाव असतं. आता जर आपण एक्झाम्पल घेतलं स्टुडंट रेकॉर्डचं, तर बघा, स्टुडंटचे ॲट्रिब्यूट्स काय असतील, स्टुडंट रोल नंबर, स्टुडंट एनरोलमेंट नंबर, स्टुडंट नेम, स्टुडंट ॲड्रेस, स्टुडंट मोबाईल नंबर. ओके, आणि मग यालाच आपण काय करतो, हे झाले ॲट्रिब्यूट, यालाच आपण काय करतो, ॲट्रिब्यूटचेच नावं काय करतो, कॉलमला देतो. मग कॉलममध्ये काय करतो आपण, रोल नंबर, स्टुडंट नेम, स्टुडंट ॲड्रेस आणि हे काय वेगवेगळे नाव आहेत. त्यानंतर
ऑल व्हॅल्यूज एंटर इन टू द कॉलम्स आर ऑफ द सेम डाटा फॉर्मॅट. बघा, एका कॉलममध्ये जर आपण काय व्हॅल्यू इन्सर्ट करत असो, सपोज रोल नंबरचा कॉलम आहे, त्यामध्ये जर मी व्हॅल्यू इन्सर्ट करत असेल तर ते काय असतात सेम डाटा फॉर्मॅटचे. म्हणजे सेम म्हणजे काय, आता रोल नंबर घेतला, रोल नंबरमध्ये काय येतील, नंबरच येतील. कॉलम सेकंड कॉलम बघू आपण, सपोज जर मी घेतला स्टुडंट नेम, तर मग त्यामध्ये काय येतील, नेमच येतील. नेम म्हणजे काय स्ट्रिंग टाईप डाटा येईल आणि रोल नंबरमध्ये काय येईल, नंबर येतील. ओके, म्हणजे रोल नंबरचा डाटा टाईप कसा येईल, नंबर. स्टुडंट नेमचा डाटा टाईप कसा येईल, स्ट्रिंग. म्हणजे आणि जर आपण नेमच्या कॉलममध्ये जर व्हॅल्यू इन्सर्ट करत असेल तर ते काय असतील, सेम डाटा टाईपचे किंवा सेम डाटा फॉर्मॅटचे व्हॅल्यूज असतील. नेक्स्ट characteristic is it supports operation like data definition, manipulation and transaction management. Okay, आणि रिलेशनल डाटाबेस सपोर्ट करतं. कशाला सपोर्ट करतो, ऑपरेशन्स लाईक डाटा डेफिनेशन, मॅनिप्युलेशन अँड ट्रान्झॅक्शन मॅनेजमेंट. म्हणजेच डाटा डेफिनेशनमध्ये आपण बघितलं होतं क्रिएट टेबल, डिलीट टेबल किंवा क्रिएट त्यानंतर इन्सर्ट, अपडेट, डिलीट, मॅनिप्युलेशन जे काय आहे त्याचे. त्यानंतर ट्रान्झॅक्शन, डाटा ट्रान्सफर किंवा व्हॅल्यू ट्रान्सफर, त्याला आपण ट्रान्झॅक्शन म्हणतो. या सर्वाला काय करतं, रिलेशनल डाटाबेस सपोर्ट करतं. ओके, हे होते त्याचं कॅरेक्टरिस्टिक्स. 7 कॅरेक्टरिस्टिक्स या ठिकाणी आपण बघितलेले. त्यानंतर यामध्ये लास्ट जो काय कन्सेप्ट आहे फंडामेंटल ऑफ RDBMS मधला, तो आहे बेसिक कन्सेप्ट ऑफ रिलेशनल मॉडेल. यामध्ये बेसिक काही कन्सेप्ट आहेत, ऑलरेडी तुम्ही बघितलेले आहेत, तरी आपण पुन्हा एकदा त्यामध्ये त्याला रिवाईज करू. बघा, बेसिक कन्सेप्ट ऑफ रिलेशनल मॉडेल, त्यामध्ये फर्स्ट आहे टेबल. सर्वांना टेबल माहिती आहे. रिलेशनल मॉडेल म्हणजेच काय, टेबल आहे. रोज अँड कॉलमच्या फॉर्मॅटमध्ये डाटा स्टोअर असतो, त्यालाच आपण टेबल म्हणतो. आणि रिलेशनल डाटाबेस त्याला सपोर्ट करतो, त्यालाच आपण रिलेशनल मॉडेल म्हणतो. त्यानंतर नेक्स्ट आहे टपल. टपल इज अ सिंगल रो ऑफ टेबल. जे काय एक सिंगल रो असते त्याला आपण काय म्हणतो, टपल म्हणतो. जर आपण एक्झाम्पल जर बघितलं तर सपोज स्टुडंटचा टेबल आहे, मग त्या पर्टिक्युलर स्टुडंटचं रोल नंबर, नेम, त्यानंतर मार्क्स हे काय झालं एका रो मध्ये असेल आणि त्याला आपण काय म्हणतो, एक सिंगल टपल. त्यानंतर ॲट्रिब्यूट. ॲट्रिब्यूट जो काय आहे कन्सेप्ट, ॲट्रिब्यूट म्हणजेच आपण एखाद्या कॉलमचं नाव किंवा त्या टेबलमध्ये एक कॉलमचं नाव असतं त्याला आपण ॲट्रिब्यूट म्हणतो. सपोज जर स्टुडंटचं एक्झाम्पल घेतलं तर रोल नंबर, स्टुडंट नेम, मार्क्स हे काय झाले त्याचे ॲट्रिब्यूट्स. त्यानंतर आणि त्यालाच आपण म्हणतो कॉलमचे नाव. त्यानंतर डाटाबेस. डाटाबेस काय असतं, आपण त्यामध्ये काय करू शकतो, वेगवेगळे टेबल क्रिएट करू शकतो आणि त्या टेबलमध्ये रोज अँड कॉलमच्या फॉर्मॅटमध्ये डाटा काय करतो, आपण स्टोअर करतो. म्हणजे डाटाबेस इज कन्सिडर ॲज अ कलेक्शन ऑफ टेबल्स अँड टेबल इज अ कॉम्बिनेशन ऑफ रोज अँड कॉलम्स. नाउ नेक्स्ट इज अ डोमेन. डोमेन म्हणजे काय, एव्हरी ॲट्रिब्यूट हॅज सम प्रीडिफाईन व्हॅल्यू स्कोप नोन ॲज ॲट्रिब्यूट डोमेन. ओके, आता बघा एखादं आपण ॲट्रिब्यूट घेतलं, सपोज मी ॲट्रिब्यूट घेतलं रोल नंबर. ओके, किंवा कॉलमचं नाव आहे रोल नंबर. मग आता रोल नंबरमध्ये मी ABC असं म्हणू शकतो का रोल नंबर, नाही. त्यामध्ये रोल नंबर काय असेल 1 2 3 4 5 6 7 अशा नंबर पद्धतीने असते. मग जो काय ॲट्रिब्यूट असेल त्याचं रोल नंबरचं डोमेन काय झालं, नंबर. ओके, एखादं ॲट्रिब्यूट असेल त्याची प्रीडिफाईन, आता रोल नंबरची प्रीडिफाईन व्हॅल्यू काय आहे, नंबर्स. ओके, नेम घेतलं मी, नेम घेतलं स्टुडंट नेम. आता स्टुडंट नेममध्ये मी 1 2 3 स्टोअर करू शकतो, नाही. त्याच्यामध्ये काय मला स्टोअर करावं लागेल, काहीतरी नाव म्हणजेच कॅरेक्टर स्टोअर करावं लागतील, म्हणजेच काय स्ट्रिंग. मग त्याची प्रीडिफाईन व्हॅल्यू काय झाली, स्ट्रिंग. आणि रोल नंबरचं डोमेन काय झालं, स्ट्रिंग. अशा पद्धतीने याला आपण डोमेन म्हणतो. सपोज जर आता एक्झाम्पल घेतलं मार्क्स. मार्क्समध्ये आपण काय करू शकतो, फक्त नंबरच स्टोअर करू शकतो, ABC करू शकतो का, नाही. म्हणजेच काय, तर मार्क्स या ॲट्रिब्यूटचा डोमेन काय आहे, नंबर. ओके, हे झालं डोमेन कन्सेप्ट. अशा पद्धतीने हे होते बेसिक कन्सेप्ट रिलेशनल मॉडेलचे आणि फंडामेंटल्स ऑफ RDBMS. ओके, आज ह्या लेक्चरमध्ये आपण काय बघितलं, सर्व हे बेसिक गोष्टी होत्या. त्याचं इंट्रोडक्शन, त्याची डेफिनेशन, त्याचे काय ॲडव्हान्टेजेस, त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स आणि त्याबद्दलचे रिलेशनल मॉडेलचे काही बेसिक कन्सेप्ट आपण या ठिकाणी स्टडी केलेले आहेत. ओके, जर यामध्ये कोणाला काही एखादा पॉईंट समजला नसेल तर तुम्ही मला मेसेज करू शकता, मेल करू शकता. ठीक आहे,
आणि कमेंट पण या व्हिडिओवरती करू शकता. ठीक आहे. सर्वांनी व्हिडिओ व्यवस्थित बघायचा आहे. जर काही प्रॉब्लेम असेल तर नक्कीच मला तुम्ही मेसेज करा. ओके, थँक्यू.